निपाह हा वटवाघळांमुळे माणसांमध्ये पसरणारा व्हायरस आहे. निपाह व्हायरसची लागण झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यानेही या व्हायरसचा प्रसार होतो. 1998 मध्ये पहिल्यांदा मलेशिया आणि सिंगापूरमध्ये हा व्हायरस आढळला होता. भारतात केरळमध्ये 2018 ला निपाहचे रुग्ण आढळले होते. पश्चिम बंगालमध्ये 2007 मध्ये निपाहचा प्रादुर्भाव झाला होता. आता पुन्हा एकदा पश्चिम बंगालमध्ये निपाह व्हायरसचे 2 रुग्ण आढळलेत. मात्र जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केलंय की भारतात निपाह पसरण्याचा धोका अत्यंत कमी आहे. त्यामुळे लोकांनी घाबरण्याची गरज नाही. WHO हे देखील स्पष्ट केलंय की पश्चिम बंगालमधील निपाह संक्रमित रुग्णांनी लक्षणे जाणवत असताना कुठेही प्रवास केलेला नाही. पश्चिम बंगालमध्ये आढळलेल्या दोन्ही रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची चाचणी करण्यात आली, मात्र कोणालाही निपाह व्हायरसची लागण झालेली नाही. त्यामुळे व्हायरस पसरण्याची शक्यता नाही. राष्ट्रीय स्तरावर निपाहमुळे कोणताही मोठा धोका संभवत नाही. सद्यस्थितीत प्रवास किंवा व्यापारावर निर्बंध घालण्याची गरज नसल्याचंही WHOचं म्हणणं आहे.